मॉर्निंग. तर आज सकाळी सकाळी मला फोन आला होता की अगं तुमच्या इथे हत्ती आला आहे. तर मी उठले पण मला हत्ती काही दिसला नाही. पण उठल्या उठल्या मला किचनचा नजारा असा काही दिसला, कारण मी रात्री झोपतानाच ते धुवून टाकलं होतं आणि मला उठल्या उठल्या खूप फ्रेश वाटलं. तर आज मला ते पूर्णपणे त्यातली अर्धी निम्मी भांडी काढायची आहेत, कारण किचन आहे छोटं. मग मला भांडी काढून ते नीट लावायचे आहे. तर सकाळी सकाळी बघा नाश्ता झालेला आहे आणि चहा केलेला आहे. पोह्यांमध्ये मी आज मोहरी टाकली नाही, कारण ती अशी तडतड उडते आणि गॅस पूर्ण खराब होऊन जातो. तर त्यामुळे मी मोहरी टाकली नाही. पण पोहे छान झाले होते. आणि हे बघा, मला वाटलं रात्री झोपताना मी दूध तापवलं नव्हतं, तर दूध तापवलं चांगलं आहे ते. मला वाटलं खराब झालं असेल. आणि आता मला निवडायची आहे मेथीची भाजी. तर या I want to wrap in the wrap in the pie. Pie the wrap. The wrap. खाली टाकायचं प्लीज. बस 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 बस. थँक्यू बस. किती लागतील तुला माझ्या मुलीनं प्लीज. किती लागली मला हाताला दुवा. बस बाबू प्लीज. ही जी निवडलेली भाजी आहे तर ती त्याला प्राण्यांना द्यायची होती. तर मला असं वाटलं की आपण चाळण शेजारी ठेवावी. तर त्याने जी निवडलेली होती ती पण ओतायला सुरुवात केली. का तर त्याला असं म्हणायचं होतं हे प्राण्यांचं त्याच्या गवत आहे. तर हे बघा, मी फक्त आणि फक्त 15 मिनिटात भाजी निवडलेली आहे. आणि त्यासाठी मला रात्री 1 तास वेळ लागला असता. खूप वेळ गेला असता, पण निवडली तर काही गेलीच नसती. तर स्वयंपाकाची तयारी झालेली आहे. आधी स्वयंपाकाची तयारी करून घेतली, मग म्हटलं जरा नंतर आवरावं. हे बघा, किचनमधून असं मला जंगलच पूर्ण दिसतं. मला मागच्या साईडला जंगल आहे आणि सकाळी सकाळी पक्ष्यांचे आवाज असतात. कधी कधी एकदा तर मोर दिसला होता आणि हत्ती देखील सकाळी सकाळी येतात. तर काल रात्री चिया सीड्स आणि जिरं ते भिजवून ठेवलं होतं, ते आधी पिऊन घेते. ते पीत असताना म्हटलं की बघावं तरी सर्च करून की चिया सीड्स वेगळ्या असतात आणि सब्जाचं बी वेगळं असतं, असं काही असतं का. तर हो, तसंच असतं. चिया सीड्स वेगळ्या असतात आणि सब्जाचं बी वेगळं असतं. छान असतो. बर, कुठलं कुठं लिहिलंय असं. कुठं लिहिलंय. GIRAFFE काय तर जिराफ. येस, व्हेरी गुड. हां हिअर व्हॉट इज रिटन हिअर. हां व्हेरी गुड. आपण नाश्ता करूया आता, पोहे खाऊया. येस, ओके. थोडं थोडं खावा. मी सांगते आधी, तू खा. मी काही खाल्लेच नाहीत, पण जे घरात फळ नाही आहे आणि ते होतं ॲपल. तर माझ्याकडे किवी होतं, डाळिंब होतं, पण तो म्हणाला ॲपलच दे. मग नंतर तयार झाला की डाळिंब दे सोलून. मग तोपर्यंत म्हटलं की जी राहिलेली कामं आहेत त्याला सोलून दिलं आणि राहिलेली कामं आहेत ती आवरून घ्यावी म्हटलं. मग भांडी झाली आणि आता मी भाजी करून घेत आहे. तर भाजी मला अशी फडफडीत केलेली आवडते, म्हणजे त्यात पाण्याचा अंश नको आहे असं वाटतं. त्यामुळे मी ती पूर्ण निथळून घेते आणि भाजी छान झाली आहे. आज ध्रुवाने देखील भाजी खाल्ली, याचा खूप आनंद आहे. आज पहिल्यांदाच त्याने भाजी खाल्ली. नंतर ध्रुव मला हे दाखवत होता की हे बघ चपाती अशी करायची असते, आणि तो मला दाखवतोय बघा. त्याने छान म्हणजे भरी केली आहे. तर हे होतं आजचं जेवण. आणि त्यानंतर जेवणानंतर त्याने लपाछपी अशी खेळायला सुरुवात केली. आज जेवण खूपच उशिरा झालं आहे. मग भांडी झाली आणि नंतर पुन्हा एकदा मी झाडून घेतलं. म्हणजे दिवसातून जवळजवळ 4-5 वेळा झाडून घेणं होतं. लहान मुलं असल्यावर तसं होतंच. पण आणि नंतर फरशी, ध्रुव झोपला तर म्हटलं आता फरशी देखील पुसून घ्यावी. आणि बघता बघता आता संध्याकाळ, सूर्य मावळायला लागला. तर खालून जाऊन कपडे आणले, दोरीवरचे कपडे आणले. आणि आता म्हटलं एक चहा घ्यावा आणि कपड्यांच्या घड्या घालून घ्याव्या आणि मस्त देवपूजा करावी. पण तोपर्यंत ध्रुव उठला. कपड्यांच्या घड्या तशाच राहिल्या. ध्रुव म्हणाला पार्कमध्ये चल, पण गडबडीत एकदम मी पूजा करून निघा लागला. काम चालू आहे. मला नंतर समजलं की तिथे बॅडमिंटन कोर्ट बनवायचं चाललेलं आहे. तर ध्रुव असा मुलांसोबत खेळतो. तो सगळ्यांमध्ये लहान आहे, पण तरी तो असा खेळत असतो. त्यांच्यामध्ये मिक्स व्हायचा प्रयत्न करतो. मी मुद्दाम त्याला त्याच्यापेक्षा वयाने थोड्या मोठ्या मुलांमध्ये सोडते, का तर त्याला समजावं
की काय खेळायचं असं त्याला, त्यांचे म्हणजे ते नक्की काय खेळतात हे समजतच नाही आहे, पण तो त्यांच्या मागे मागे म्हणजे ते जे बोलतात ते ऐकत असतो. रोड असा पूर्ण बाजूलाच असल्यामुळे खूप काळजी घ्यावी लागते की मुलं रस्त्यावर जाऊ नयेत, त्यामुळे मी तर ध्रुवाच्या मागे मागेच फिरत असते. ध्रुवला झोक्यावर बसायला खूप आवडतो. जवळजवळ अर्धा ते पाऊण तास तो झोक्यावर एकटाच बसतो, कोणालाही बसून देत नाही. आणि एक मुलगी आली होती ती त्याला म्हणत होती, बघ तुझ्या बाबांनी घरी चॉकलेट आणलं, तू जा घरी. तर तेव्हा त्याने तिच्याकडे अजिबात लक्ष दिले नाही आणि दुसऱ्या दिवशी मला विचारतोय, ती मुलगी काय म्हणत होती गं? तर आम्ही त्याला काय? पुस्तकं आणलेली आहेत, तर त्या पुस्तकांचं कौतुक चाललेलं आहे. कोणतं? आणि तो या पुस्तकांमध्ये सुद्धा प्राणी शोधत ओके. असतो, इतके त्याला प्राणी आवडतात. ओके. तू मला हे सांगणार होता ना, बघू हे सांगणार होता ना. बरं मला हे सांग, SUN SUN नाही का? ओके. तुला प्राणी आवडतात? बघू काय. ओके. तर हे आहे आजचं जेवण आणि मी पटपट किचन आवरलं. आणि रात्री जेव्हा 11 वाजतात तेव्हा ध्रुवची सकाळ असते. ध्रुव अगदी फ्रेश असतो 11 वाजता. तर मी आजही भिजत घातलेलं आहे जिरे आणि मेथीचे दाणे आणि चिया सीड्स. मला सकाळी काही हत्ती बघायला भेटला नाही, पण हे बघा रात्री हत्ती आला होता. मला